सर्वांच्या उत्सुकतेचा प्रश्न, स्पेशली मुंबई इंडियन फॅन्स, स्पेशली रोहित शर्मा फॅन्स, स्पेशली हार्दिक पांड्या फॅन्स, की कॅन मुंबई इंडियन्स क्वालिफाय प्लेऑफ्स? मी म्हणतो हो. जी टीम पेपरवर एवढी स्ट्रॉंग आहे, काय नाही त्यांच्याकडे. एक वर्ल्ड कप विनर कॅप्टन सूर्यकुमार यादव, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन द वर्ल्ड हार्दिक पांड्या, लिजंड बॅटिंग करतोय रोहित शर्मा, तिलक वर्मा ज्याने एक हाती एशिया कप आपल्या नावावर केला होता पाकिस्तान समोर, काय नाही आहे. मिशेल सँटनर ऑपोजिशन कॅप्टन वर्ल्ड कपमध्ये. माझून का हवंय मग, का क्लिक होत नाही आहे? काय चाललंय? का रणनीती चुकते? शेवटच्या सामन्यात वानखेडेवर आपण हरतोय, जो कधी काळी बालेकिल्ला होता मुंबई इंडियन्सचा, तिथे आपण हरतोय. ही गोष्ट रोहित शर्माच्या खूप उर्मी लागली आहे. मला वाटतं चेंजेस होणार आहेत, पण त्यासाठी सगळ्यांनी आपलं परफॉर्मन्स देणं, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स देणं आवश्यक आहे. जसं क्विंटन डिकॉकनं दिलं. 4 सामने भारत, 5व्या सामन्यात शतक. कुठेतरी एक चांगली धावसंख्या. मी असं बोलत नाही की पार धावसंख्या दिली, पण त्याच्यामुळे ती शक्य झाली, कारण तो एकटा 60 बॉल खेळून 112 धावा त्याने केल्या. बाकीच्यांनी काय केलं? 60 धावात फक्त 83 धावा. हे असं नाही होत. हे मुंबई इंडियन्सकडून काहीच झालं नाही. जेव्हा कॅरन पोलार्ड होते, जेव्हा बेअरस्टो होता, असं कधी झालं नाही आहे. मग आता का होतं आहे? काय चुकते? एवढ्याच वेळी सगळे आउट ऑफ फॉर्म कसे जातील? काय रिझन आहे त्याची? कुठेतरी हार्दिक पांड्या आणि फ्रँचायझीने याचा विचार केला गेला पाहिजे. आणि नक्कीच मुंबई इंडियन्समध्ये ती ताकद आहे. ती त्यांनी आधी पण प्रूव्ह केलेली आहे. त्यांनी ऑन ट्रॉट 7 सामने जिंकून त्याने ते प्लेऑफमध्ये जागा मिळवली. आता पण तीच परिस्थिती आली आहे. वी आर नॉट KKR. आपण त्याच्यासारखं नाही खेळत. आपल्याकडे एक जुझारू फलंदाज आहेत, जुझारू गोलंदाज आहेत, ते काही पण करतील. मग का असं होतं आहे? ही मुंबई इंडियन्स नक्कीच ती नाही आहे जी मी पाहिली आहे. बऱ्याच गोष्टी रिशेड्यूल करायच्या आहेत. काय चुकतं आहे, काय नाही, बॅटिंग ऑर्डर्स, कोण कुठे जातं आहे, कसं खेळतं आहे, सगळं बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. ती ताकद मुंबई इंडियन्समध्ये आहे. ती ताकद नीता अंबानीच्या मुंबई इंडियन्समध्ये आहे आणि ते नक्कीच प्रूव्ह करते स्वतःला. पण त्यासाठी कुठेतरी एक फॅमिली होऊन खेळणं गरजेचं आहे. माहिती आहे बऱ्याच काही गोष्टी कानावर तुमच्या आल्या असतील की नाही, हार्दिक पांड्या कॅप्टन्सी का करतोय, का सूर्यकुमारला कॅप्टन्सी दिली जात नाही आहे, इवन लिजंड रोहित शर्माला कॅप्टन्सी का दिली जात नाही. पण ते सगळे बोलण्याचे भाग आहेत. वेन यू आर इन द ग्राउंड, तेव्हा सगळ्यांनी एकत्र खेळलं पाहिजे आणि तेच आता मुंबई इंडियन्सला गरजेचं आहे. मला वाटतं कुठेतरी जेव्हा माझा ऐकतील मुंबई इंडियन्स चुकून मागून, तेव्हा नक्कीच विचार करतील की नाही, तथ्य आहे. सगळ्यांनी आपल्यावर उल्लेख केला पाहिजे. सगळ्यांकडे टॅलेंट्स भरभरून आहे, फ्रॉम टॉप टू बॉटम. पण कुठेतरी क्लिक होण्याची गरज आहे आणि ते नक्कीच मुंबई इंडियन्स करेल आणि सर्व फॅन्सना खुश करेल की आम्ही नक्की प्लेऑफमध्ये जाऊ. आणि ती काळाची गरज आहे. मुंबई इंडियन्स एक लेगसी आहे आणि ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे, मला असं वाटतं आहे. ठीक आहे, लास्ट सीझन एवढा खास नाही गेला, दे ऑर ऑन द बॉटम, पण आता ती वेळ आहे उठण्याची आणि ती मुंबई इंडियन्समध्ये ती नक्कीच ताकद आहे. ते उठून येतील, उभारतील आणि नक्कीच काहीतरी चमत्कार करतील. ऑल द बेस्ट टू मुंबई इंडियन्स. तुम्हाला काय वाटतं, मी जे आता बोललो ते खरोखर असं होऊ शकतं का, की तीच स्ट्रॅटेजी त्यांनी ठेवली पाहिजे का, की प्रत्येक जणाने आपापला रोल जो करायचा आहे तो ते करतील आणि नक्कीच मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये घेऊन जातील आणि होपफुली मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा चॅम्पियनशिप ठरतील. येणाऱ्या काळात सांगेल, पण आता गरज आहे ती एकवटून येण्याची आणि ते येतील असं मला विश्वास आहे. तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.